तर अंतिम सामन्याआधी महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोटही लागलं होतं. मॅट विभागाच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर शिवराज राक्षेनं पंचांचीच कॉलर धरली आणि लाथ मारली. पृथ्वीराज मोहोळकडून राक्षेचा पराभव झाला. निर्णय मान्य करत राक्षेनं पंचांना लाथ मारली होती, तसंच पंचांची कॉलरही पकडली आणि यावेळेस मैदानात एकच गोंधळही झाला. यावेळेस दोन्ही मल्लांमध्ये काहीशी झटापट झाल्याचंही दिसून आलं. या गोंधळानंतर पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप केला. माझी पाठ टेकली नव्हती, मला हा निर्णय मान्य नाही, पुन्हा कुस्तीचा व्हिडिओ दाखवा अशी मागणीच राक्षेनं केली आहे. विशाल बनकर सोलापूर नेमकं काय घडलं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेत रोमहर्षक असा सामना सुरू होता. मोहोळनं कुस्तीच्या ढाक डावानं राक्षेला खाली पाडलं. राक्षे पाठीवर आला आणि पंचांनी मोहोळला विजयी घोषित केलं. मोहोळ जिंकल्यानं चाहत्यांनी एकच जल्लोषही केला. माझे दोन्ही खांदे आणि पाठ न टेकता तुम्ही मला बाद कसं केलं, राक्षेनं पंचांकडे विचारणा केली. पंचांनी खेळ भावना न दाखवल्याची तक्रार होती. तर मॅट विभागाच्या याच सामन्यानंतर हा सगळा राडा झाला होता. तर सोलापूर गैरहजर नेमकं काय घडलं पाहूया. सोलापूर गैरहजर